आणि पंकजा मुंडेंनी पहिल्यांदा आपलं मौन सोडलेलं आहे. एबीपी माझाशी त्या बोललेल्या आहेत. ऐकूयात काय म्हणाल्यात पंकजा मुंडे. गेल्या काही दिवसांपासून भगवानगडावरचा जो वाद आहे तो काही शमण्याचं नाव घेत नाही. कारण महंत नामदेव शास्त्री आणि नामदार पंकजा मुंडे हे दोघंही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. खरं तर या वादाला सुरुवात झाली आणि हा वाद मोठा झाला ज्यावेळी गडाच्या समोर दोघांचेही समर्थक एकमेकांसमोर भिडले आणि त्याचं पुढे रूपांतर ऑडिओ क्लिपच्या वादामध्ये झालं. दोघांच्याही ऑडिओ क्लिप आल्या आणि यामध्ये नामदेव शास्त्रींनी या सगळ्याबद्दलची आपली भूमिका काय आहे ते स्पष्ट केलंय. मात्र आतापर्यंत पंकजा मुंडे यांनी कुठलीही भूमिका गडाच्या संदर्भात स्पष्ट केलेली नव्हती, कारण त्यांनी आतापर्यंत मौन बाळगलेलं होतं. आपल्यासोबत पंकजा मुंडे आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत उद्याच्या दसरा मेळाव्याबद्दल. ताई, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. खरं तर तुम्हाला गडाची कन्या म्हणून ज्या भगवानगडावरती संबोधित केलं गेलं त्याच भगवानगडावरती आज तुम्हाला येण्याला मनाई केली जाते. काय कारण आहे असं वाटतं तुम्हाला? या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न मी केला नाही. मुळामध्ये मी याच्यावर कुठली कधी टिप्पणीही केली नाही. आतापर्यंत मी माझी भूमिका ठाम आहे किंवा माझ्या भूमिका अशी आहे असं कोणी म्हणू शकत नाही. मी ऑफिशियली आतापर्यंत किंवा अनऑफिशियली माझी भूमिका ही मांडलीच नाही. याच्याबद्दल मी मौन बाळगलं, कारण हा माझ्या घरचा विषय आहे. आताच आपण म्हणालात की गडाने मला कन्या मानलेलं आहे आणि मी कन्या असताना आपल्या पितृस्थानाविषयी मीडियात जाऊन बोलायची मला आवश्यकता वाटली नाही. पण मग आता काय घडलं एका वर्षामध्ये की ज्यामुळे शास्त्री तुमच्यापासून दुरावले गेले किंवा तुम्ही शास्त्रीपासून दुरावले गेलात आणि तुम्हाला येण्यापासून त्यांना रोखावं वाटलं? असं काही घडल्याचं मला तरी आठवत नाही. असं म्हणजे माझ्या आठवणीत असा कुठलाही मुद्दा नाहीये की असं काही घडलेलं आहे. मला याचं उत्तर मला देता येणं शक्य नाही. बरं, पण हा तुम्ही जो जाणार आहात उद्या, हे तुम्ही उद्या आजही तुमची तीच भूमिका आहे की उद्या तुम्ही जाणार? मी इतके वर्ष जात आली आहे आणि मी उद्याही जाणार आहे. भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी जाणार आहे. कारण लाखो लोक महाराष्ट्रातले त्यांची इच्छा आहे की मी तिथे यावं आणि त्याच्यासाठी मी जाणार आहे. आणि मी माझ्या फेसबुकवरने हे सांगितलंय की मी भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे. पण गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस भगवानगडावरती जायचे आणि त्यावेळेस त्यांचं जे भाषण असायचं त्यावेळेस ते म्हणायचे की भगवानगडाचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे आणि जो भगवानगड म्हणेल त्या शब्दाच्या पुढे मी जाणार नाही. मात्र आज शास्त्री तुम्हाला विरोध करतायत तरी देखील तुम्ही जातायत. हा भगवानगडाचा शब्द नाही. पण मी तिथे कोणाला विरोध करण्यासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी, स्वतःचं काही सिद्ध करण्यासाठी जाते हे म्हणणं फार चुकीचं होईल. आतापर्यंत अतिशय संयमाने मी या बाबतीत आपलं मौन बाळगलेलं आहे. कारण हा विषय माझ्या घरचा आहे. हा विषय बाप लेकीच्या मधला आहे. आमच्या दोघात काही झालेलं नाही. पण माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी जर काही भूमिका व्यक्त करत असतील तर त्या भूमिकेला मी जाहीरपणे आव्हान देणं किंवा त्या भूमिकेला चुकीचं म्हणणं सुद्धा माझ्या संस्कारात बसत नाही. ही भगवान बाबांची शिकवण नाही आणि माझ्या बाबांची पण शिकवण नाही आणि म्हणून मी याच्यामध्ये शांत राहिले. आता कुठेही अट्टहास नाहीये. मी भगवान बाबांची आणि भगवान गडाची कोणतीही अवमान होईल असं माझ्याकडनं कधीही घडणार नाही. पण मग का हा सगळा अट्टहास? कारण महंतांचं म्हणणं असं आहे की तुम्ही गेला नाही तर तुमचा मान वाढेल. मला असं म्हणणं माझ्यापर्यंत आलं नाही. पण या सगळ्यामध्ये तुम्ही उत्तर देत नाहीये त्याच प्रश्नाचं की काय असं घडलंय की त्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये हे सगळं अंतर पडलंय? असं काहीही घडलेलं माझ्या आठवणीत नाही. मी जर आता त्या भावनेचा एवढा आदर करते तर मी आधी तेच करत होते आणि मला वाटत नाही असं काही माझ्या आठवणीत असं काही घडल्याचं. पण हे सगळं होतंय खरं तर आतापर्यंत असं कधीच घडलेलं नाही किंवा आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात यापूर्वी भगवानगडावर जाताना कधीही आलेला नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीने जात होतात, सन्मानानं जात होतात किंवा तुम्हाला उद्या गडावरती काय करायचं याची काही चिंता नव्हती, परंतु आज ती तुम्हाला या ठिकाणी दिसते. याचं कधी दुःख होतं की गडापासून कन्या म्हणून तुम्हाला या ठिकाणी रोखलं जातं? चिंता त्या लाखो भाविकांची नाहीये जी अतिशय निष्पाप मनाने वर्षानुवर्ष भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि मुंडे साहेब जिवंत असेपर्यंत त्यांचं भाषण ऐकण्यासाठी, म्हणजे भगवान बाबांचं दर्शन आणि मुंडे साहेबांचं भाषण हे समीकरणच होतं गडावरचं, येत होते
आणि त्या लोकांविषयी माझ्या मनात तिळमात्रही अशी भावना नाही आहे की तिथे जाण्याविषयी मला कुठली चिंता वाटेल. जो खरा भगवान बाबांचा भक्त आहे, जो खरा भगवान बाबांच्या विचारांवर चालतो, ज्यांनी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, तो भक्त तिथे आतापर्यंत जसा आला तशाच निष्पाप भावनेने आणि तशाच निस्पृह मनाने येणार आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये चिंता नाही. चिंता त्यांनी करावी जे भगवान बाबांच्या विचाराच्या विपरीत आहेत, किंवा चिंता त्यांनी करावी ज्यांना ह्या सगळ्या जनसमुदायाविषयी म्हणजे विश्वास नाही. माझा पूर्ण विश्वास आहे. आपण आठवत असेल मुंडे साहेबांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी सुद्धा केवळ माईक हातात घेऊन मी एक आर्त हाक दिल्यावर एवढा प्रक्षुब्ध झालेला जनसमुदाय हा शांत झाला होता. आणि मला पूर्ण विश्वास आहे तो भगवान बाबाला मानणारा, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे. त्यामुळे मला बिलकुल कसल्याही गोष्टीची चिंता नाही. पण तुम्ही असं सगळं बोलताय, तुम्हाला सगळे लोक मानतात किंवा तुमच्या शब्दाला हे करतात, या सगळ्याची धास्ती म्हणून हे सगळं घडवलं जातं आणि यामागे कोणीतरी आहे असं वाटतं तुम्हाला? यामागे कोण आहे हे फार स्पष्ट लोकांपर्यंत पोचतं. लोकशाहीमध्ये तुम्ही लोकांपर्यंत या गोष्टी न पोचवता राहू शकत नाही. ते लोकांपर्यंत योग्य वेळी पोचेल किंवा पोचलेही असेल, किंवा जे स्पष्ट पोचलंय ते असेल, त्याच्या मागे आणखी काही अस्पष्ट धागे असतील तेही मागे पुढे भविष्यात मिळतील. त्यामुळे कधीही सत्य हे बाहेरच पडत असतं. हे सगळे घरातले लोक आहेत? घरातले लोक असं करतात का? घरातले कसं म्हणावं त्यांना? पण कोणीतरी आहे असं तुम्हाला वाटतं या सगळ्यामागे? कोणीतरी महंत बोलत नाही, त्यांचं बोलवितं धणी कोणीतरी आहे असं वाटतं का? असं मी यावर काही टिप्पणी करणार नाही. मी महंतांविषयी तर आतापर्यंतही बोलले नाही. आणि माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवान गडाच्या गादीविषयी, भगवान गडाविषयी मी कधीही अपशब्द काढणार नाही. हे वचन आहे माझं माझ्या बाबांना. पण हे कोण आहे मग या सगळ्या पाठीमागे हे घडवत आहे? त्याचा शोध तुम्ही घ्या. आहे कोणीतरी. प्रत्येक जगामध्ये कुठली घटना घडते ती सहज होत नसते. पण या सगळ्यामध्ये हे जे सुरू आहे, उद्या तुम्ही तिथे जाणार आहेत असं सांगितलं जात आहे, महंत पण अडून आहेत. तुमच्या दोघांमध्ये भगवान गडावरती येणाऱ्या भक्त जो आहे त्याला तुमच्या दोघांपेक्षाही जास्त चिंता आहे असं वाटतं, कारण की कधी असा संघर्ष या निमित्ताने तिथे पाहायला नाही भेटला. तुम्हाला पुन्हा एकदा संघर्ष याच्यामध्ये नाही. संघर्ष हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. कारण मला तुम्हीच संघर्ष कन्या हे किताब दिलेलं आहे आणि मुंडे साहेबांनी आयुष्य संघर्षाने जीवनामध्ये मिळवलं. मी सत्तेत जरी विराजमान असले तर माझं जीवन सरळ नाही. माझं जीवन संघर्षाचं आहे. कारण एखादा व्यक्ती जीवनामध्ये एकदा अनाथ होतो, मी दोनदा झाले. त्यामुळे मी संघर्षाला तयार आहे, पण मी लोकांना संघर्ष करू देणार नाही. त्यांच्या संघर्षात त्यांच्या पुढे मी असेल. त्यामुळे माझ्या लोकांची काळजी घेणं, तिथे येणाऱ्या भाविकांची काळजी घेणं हे जसं महंतांचं कर्तव्य आहे तसं माझंही कर्तव्य आहे. आम्ही दोघांनी जर हे कर्तव्य अतिशय निष्ठेने आणि भगवान बाबांच्या साक्षीने जर पार पाडलं तर काहीच तिथे विषय उद्भवणार नाही. ह्या सगळ्या अफवा आहेत. पण हे सगळं जे होत आहे, क्लिप बाहेर येत आहेत, तुमची क्लिप बाहेर आली सुरुवातीला, नंतर महंताची पण क्लिप बाहेर आली, ह्याचं काय सत्य आहे दोघांच्या क्लिप? त्यांच्या क्लिपविषयी मी काही बोलू शकणार नाही, कारण ती त्यांची क्लिप आहे आणि मी आतापर्यंत दुसऱ्यांविषयी मतं देत नाही. मी एवढं सांगेन की माझी जी क्लिप आहे त्या क्लिपविषयी मी स्वतःच मुख्यमंत्री महोदयांना पर्सनली पत्र पाठवलेलं आहे की जे माझं संभाषण आहे त्याला जनभावना प्रक्षुब्ध करण्यासाठी, माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी ते संभाषण वापरले गेलेलं आहे. मी जीवनात माझ्या महंतांविषयी कधीही अपशब्द किंवा अशा प्रकारच्या भाषेमध्ये विचार सुद्धा केला नाही. बोलणं तर लांबच आहे. आणि महंत काय, मी कोणाच विषयी असा विचार करत नाही. ते काही माझं स्टिंग ऑपरेशन करून एक ऑडिओ क्लिप काढलेली क्लिप नाहीये. ती जी क्लिप आहे ती 250, 300, 400 लोकांच्या समोरचं झालेलं संभाषण आहे. त्या अर्ध्या पाऊण तासाच्या 1 तासाच्या संभाषणामध्ये लोक मला बोलतायत आणि मी त्यांना विशिष्ट उत्तर देतेय आणि त्यातले काही वाक्य त्याच्यामध्ये दाखवले गेलेत. तुम्ही जर माझी क्लिप ऐकली तर ती क्लिपच स्वयंस्पष्ट आहे. मी क्लिपमध्ये स्पष्ट सांगते की मला कोणाला विकत घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये मी असंही म्हटलंय की मला गलिच्छ प्रकार करायचे नाही. मग ते सगळं सोडून देऊन क्लिप म्हणजे काय, उलट त्याच्यामध्ये जे काय आहे ते सत्यता पडताळावी हे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे. आणि कोणी हे क्लिप अशी व्हायरल करून जनमानसामध्ये एक असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल
जो फार यशस्वी झालेला नाही, पण झालेला असेल तर त्याचा शोध घेतला पाहिजे. कोणीही व्यक्ती समाजघातकी जिने विनाकारण अशा प्रकारच्या स्टंट्स केलेले आहेत, त्याची शोध मला घ्यायचा आहे आणि त्याचा शोध मी सरकार म्हणून घेतला पाहिजे. मी एक यशस्वी जीवनामध्ये जर राजकारणात काम करू शकले असेल तर मी घेतला पाहिजे, कारण मी नुसतं राजकारणात पदावर विराजमान होणं माझं कर्तव्य नाही, लोकांपर्यंत सत्य नेणं आणि सत्य त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सुरक्षा देणं दोन्ही माझं कर्तव्य आहे. लोकांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं मळब येऊ नये हे माझं कर्तव्य आहे आणि मी स्वतः त्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांना केली आहे की ह्या क्लिपच्या बद्दलची तथ्यता आपण तपासून पाहावी. पण मग या क्लिप नंतर महंतांच्या पण 2 क्लिप आल्या, त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. मी आता सांगितलं की भगवान बाबांच्या गादीच्या आणि त्याच्या संदर्भात मी कुठल्याही प्रकारची टिप्पणी करू इच्छित नाही. पण ह्या सगळ्याचं कधी दुःख होतं की अशा प्रकारे हे सगळं होत आहे? दुःख होतं. जी पर्सनॅलिटी माझी नाही, त्या माझ्या मतदारसंघातले, जिल्ह्यातले, परळीतले लोक चांगले जाणून आहेत की कशा परिस्थितीत मी हातात घेतलेला आहे हा कारभार आणि कशी सुरक्षा मी लोकांना दिली आहे. तिथे कोण चुकीचं वागतं आणि कोण कशा प्रवृत्तीने काम करतं हे जगासमोर आहे. त्यामुळे कधी कधी वाईट वाटतं की आपण जे नाही आहोत ते जगासमोर त्याच्यामुळे जाण्याचा प्रयत्न होतो, पण तो फार काळ यशस्वी होत नाही, कारण त्याच्यामध्ये जे अजाणतेपणाने लोक ऐकतात त्यांना कदाचित थोड्या वेळ वाटत असेल, पण जे जाणून बुजून म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आहेत किंवा जे लोक मला जाणतात ते अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. ते उलट यामध्ये जास्तीत जास्त माझ्याशी जोडले जातील आणि त्यांना माझ्या सत्यतेची पूर्णपणे. एक निधीचा पण प्रश्न येतो त्याच्यामध्ये. त्यात ऐकायला मिळतं की मी तुम्हाला ग्रामपंचायतीला निधी मी तुम्हाला 11 नंतर देईल वगैरे वगैरे. आता ती सत्यता जेव्हा मुख्यमंत्री तपासून पाहतील तेव्हा सगळे विषय येतील, पण त्याच्यात मी विकत घेत नाही हे म्हटलेलंच आहे आणि मला विकत घ्यायचंच नाहीये लोकांना. मला लोकांशी नाळ जोडायची जी माझी बऱ्यापैकी जुळलेली आहे. आपण जबरदस्ती लोकांच्या मनावर राज्य करू शकत नाही, कोणी असो आपण. त्यामुळे मला लोकांना विकत घ्यायचं नाही या भूमिकेवर मी ठाम आहे. पण मग उद्या तुम्ही जाणार आहात निश्चित? येस, मी उद्या जाणार आहे आणि मी भगवान बाबांच्या दर्शनाला जाणार आहे आणि भगवान बाबांवर प्रेम करणारे ते लाखो लोक तिथे येणार असतील तर त्या सर्व लोकांना माझी हीच विनंती आहे की आपण भगवान बाबांच्या दर्शनासाठी, भगवान बाबांच्या विचारांवर आतापर्यंत जसं आलो तसं आपण येऊया आणि आपण एक ही परंपरा आपली कायम राखूया. पण मला एक सांगा, तुम्ही उद्या जाणार आहात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पोलिसांचा मोठ्या प्रमाणावरती कुमक तिथे मागवण्यात आली आहे, तिथं उद्या जर संघर्ष झाला तर या संघर्षाची जबाबदारी कुणाची? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याचं कारण मला अजून कळलं नाही. म्हणजे मी तिथं जाण्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याचं कारण मला अजून कळलं नाही. आणि जर असं दिसत असेल तर हे पूर्ण प्रशासनाची आणि पोलिसांची जबाबदारी. मी एक जबाबदार मंत्री आहे, त्याचबरोबर मी एक जबाबदार नागरिक आहे. कोणीही कायदा आणि सुव्यवस्थेला हात लावावा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही भंग व्हावा असं काम माझ्या हातून घडणार नाही आणि माझ्या अनुयायी असतील, तिथे येणारे जे निष्पाप भक्त असतील त्यांच्याही हातून घडणार नाही याचा मला विश्वास आहे. मग असं कोणी घडवणाऱ्या शक्ती असतील तर त्याची पूर्ण तपासणी करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे, ते करतील. भाजपा पण तुमच्या पाठीमागे उभं राहिलेलं दिसलं आणि त्यांनी आशिष शेलारांनी असं सांगितलं की उद्याच्या मेळाव्याकडे आमचं लक्ष आहे. मला त्यांची टिप्पणी मी ऐकली नाही. ह्याच्यात भाजपा पक्ष हा विषय म्हणजे धीर देतोय मला, माझ्या पाठीमागे उभे, कारण ज्या पद्धतीने हा विषय हाताळला गेला त्याच्यामध्ये माझी भूमिका स्पष्ट आहे आणि ती माझ्या पक्षाला, माझ्या नेतृत्वाला माहिती आहे. मी तिथे जाते एक जबाबदार नागरिक म्हणून आणि मी तिथे कुठलीही अशी गोष्ट नियमबाह्य करणार नाही आणि मी आतापर्यंत आयुष्यात केली नाही. महंत ज्या पद्धतीने तुमच्यावरती नाराज आहेत किंवा त्यांना तुम्हाला संघर्ष करावा वाटतो तुमच्याशी, सत्तेशी संघर्ष असं ते नेहमी बोलतात, मी सत्तेशी संघर्ष घेतलेला असं ते म्हणतात, या सगळ्याची कारणं कुठेतरी तुम्ही गोपीनाथ मुंडेंचा गड परळीमध्ये स्थापन केला हे आहे असं कधी वाटतं तुम्हाला? किंवा त्यांनी या संदर्भात कधी तुमच्याशी विरोध दर्शवला होता की गड नाव देऊ नये ज्यामुळे भगवानगडाची म्हणजे भगवानगडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल किंवा भगवान बाबांच्या तुलनेनं त्यांच्याकडे तुमचा पाहण्याचा या नावातून दृष्टिकोन आहे, असं कधी बोलणं झालं होतं तुमचं? नाही, असं कधी बोलणं झालं नाही. आणि भगवान बाबांच्या पेक्षा मुंडे साहेब खूप लहान आहेत. भगवान बाबांचे ते स्वतः भक्त आहेत आणि हे त्यांनी जीवनभर पाळणं
आणि तो एका मुलीने आपल्या बापासाठी उघडलेला गड आहे. तो गड तो मुंडे साहेबांचा कारखाना आहे जो त्यांनी ऊसतोड कामगारांच्या पोटी जन्म घेऊन ऊस कारखानदार बनले. त्यांच्या प्रवासाचा तो गड आहे, त्यांच्या राजकीय संघर्षाचा तो गड आहे. त्याला कुठल्याही धार्मिक गडाशी जोडणं मला वाटतं चुकीचं आहे. अशी कुठलीही चर्चा माझ्या कानावर आली नाही ना माझी अशी कोणाशी चर्चा झाली. पण त्याच गडावर महंतांनी पण स्पष्ट केलं, ते म्हणतात की मी स्पष्ट केलं होतं की यापुढे राजकीय भाषण इथून होईल आणि मेळावा भगवानगडावर. ठीक आहे, तसं ते म्हणाले तर ठीक आहे. राजकीय भाषणसाठी भगवानगड नाहीच आहे आणि मी राजकीय भाषण कधी भगवानगडावर करणारही नाही आणि राजकीय वापर भगवानगडाचा मी कधी केलाही नाही. उद्या तुम्ही भाषण करणार? मला उद्या त्या सर्व लोकांना जे लोक तिथे आलेले आहेत त्यांना संबोधायला आवडेल. पण रॅली पण निघते, रॅली पण काढताय तुम्ही? मी काही रॅली करत. तेव्हा या होत्या पंकजा मुंडे. बऱ्याच दिवसांपासून या सगळ्या वादावर त्यांनी मौन धारण केलं होतं, मात्र त्या आज पहिल्यांदा बोललेल्या आहेत. उद्या त्या भगवानगडावर जाणार आहेत आणि सामाजिक संदेशाविषयी बोलणार आहेत.